Hallelujah.
काय म्हणतात महाराज? कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम, कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम, ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण, संताचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण, तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरे, ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू हो करी चरण संताजिया चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया जेने पंढरी सारिखाची आपुला धामण गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला विठ्ठल कंठी राहो नाम इको पूर्ण करेगा इको मोकळा द्या मोकळा कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा परंपरेमध्ये ज्याला जागराची कीर्तन सेवा म्हटलं जातं ही कीर्तन सेवा परमभाग्यानं मला आज त्या ठिकाणी प्राप्त होते प्रस्तुत जागराच्या दिवशी उपांत्य दिवशी फड परंपरेनुसार काही अलिखित नियम त्या ठिकाणी सांगितलेले आहेत अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग घ्यावा सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भगवंताच्या नामाचं वर्णन करणारा अभंग घ्यावा तिसऱ्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत भक्तिपर उपदेशपर अन्य प्रकरणातील अभंग सेवेकरता घ्यावे आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या उपांत्य दिवशी अर्थात जागराच्या दिवशी पांडुरंग परमात्म्याकडे दान मागणारा पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करणारा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घ्यावा असा अलिखित नियम आहे कुठं त्याची प्रमाण आपल्याला जर शोधायला गेलं तर सापडत नाही काल्याचं प्रमाण मात्र सापडतं चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी हे काल्याच्या बाबतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे परंतु इतर 7 दिवसाच्या बाबतीमध्ये लिहून ठेवलेलं नाही परंतु गेली हजारो वर्ष झाली काही अलिखित नियम आपण परंपरेनं त्या ठिकाणी पाळत आलेलो आहोत आणि त्याच नियमाला अनुसरून आज जागराची कीर्तन सेवा असल्यामुळं मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तोसा चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह पवित्र भूमी एकलारा या नगरीमध्ये
एकलारा या नगरीमध्ये गेली 6 दिवस, आजचा 7वा दिवस त्या ठिकाणी सप्ताहाचा आहे. गेली 7 दिवस भव्यतेनं आणि दिव्यतेने हा अखंड हरिनाम सप्ताह चालतो आहे. आणि परमादरणीय हरिभक्तीपरायण शंकर महाराज खिशे यांच्या संपर्कातून आजचा ह्या सेवा करण्याचा त्या ठिकाणी योग येतो. मुळामध्ये काय आहे, सेवा करत असताना त्याला अनुसरून त्या ठिकाणी सेवा त्या ठिकाणी होत असते. म्हणून या सप्ताहामध्ये एकलाराला येण्याचा या ठिकाणी योग येतो आहे. आणि खिशे महाराजांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आज त्यांचीच पंगत होती. म्हणजे अन्नदानही आहे, ज्ञानदानही गेली 7 दिवस होत आहे, आध्यात्मिक सेवा ही त्यांच्या हातून होते आहे. आणि मग मला दुपारी कळालं की सामाजिक सेवा, काय समाजामध्ये वंचित घटक असतील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत, त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समाजामध्ये स्थान निर्माण करून देण्याच्या उद्देशानं काही अनाथ मुलं मुली असतील, त्यांचं पालकत्व स्वीकारण्याचं मोलाचं काम आदरणीय महाराज त्या ठिकाणी करतात. म्हणून सामाजिक कार्य, आध्यात्मिक कार्य, अन्नदान, ज्ञानदान अशा अनेक बाबींनी परिपूर्ण असं त्यांचं जीवन आहे. आणि हे कार्य करत असताना उत्तरोत्तर काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा असेच आशीर्वाद देवो, त्यांच्या हातून अशीच भव्य आणि दिव्य आध्यात्मिक कामं असतील, सामाजिक कामं असतील, त्यांच्या हातून घडो अशी विनंती त्या ठिकाणी, अशी प्रार्थना आपण पांडुरंग परमात्म्याला करू. आणि ही करत असताना, कारण सप्ताह आयोजन करणं एकट्या दुकट्याचं काम नाही, समस्त एकलारकर ग्रामस्थ यांच्या अथक सहकार्यातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. उद्याच्याला ग्रामस्थांच्या वतीनं महाप्रसाद आहे. म्हणजे श्रमदान असेल, अन्नदान असेल, अशा विविध प्रकारची सेवा ग्रामस्थांच्या वतीनं होते. महाराज जरी निमित्ताला असले तरी त्यांना सहकार्य करण्याचं काम हे एकलारकर ग्रामस्थ करतायत. म्हणून त्यांचं सुद्धा विशेष त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. आणि मला समजलं की एकलारकर या नगरीमधले कीर्तनकार असतील, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, सर्व गायक वादक मंडळी, बाहेरून काही गायक वादक मंडळी आलेली आहेत. कारण सन्मान मगाशी भव्य दिव्य सन्मान केला, आनंद वाटला, ठीक वाटलं, मन भरून आलं. परंतु सन्मानाचं, सत्काराचं वर्म असं आहे महाराज, सत्कार हा व्यक्तीचा होत नसतो, लक्षात घ्या. सन्मान जे आहे, स्वागत जे आहे ते त्या व्यक्तीचं होत नसतं, तर त्या व्यक्तीच्या मागे असणाऱ्या परंपरेचं ते स्वागत होत असतं. म्हणून मगाशी जे काही स्वागत झालं ते माझं स्वागत झालेलं नाहीये, बोधले महाराज परंपरेचं ते स्वागत झालेलं. म्हणून या क्षेत्रामध्ये आलेलो आहे, त्या भागवत धर्माचं ते स्वागत आहे. म्हणून मी जर भागवत धर्माचं स्वागत म्हटलं तर त्याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे. परंतु मी माझा सत्कार असं जर म्हणायला लागलो तर त्याच्यामधून कालांतरानं का होईना परंतु दुःखाची निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून व्यवहारामध्ये तसंच आहे. एखादा सरपंच झाला, ग्रामपंचायत सदस्य झाला, नंतर त्याचं स्वागत केलं तर त्या व्यक्तीचं ते स्वागत नसतं, ते त्या पदाचं स्वागत असतं. सरपंच पदाचं ते स्वागत आहे. म्हणून सन्मान त्या ठिकाणी घेत असताना हा देवाचा सन्मान आहे, माझ्या संप्रदायाचा सन्मान आहे, अशी भावना अंतःकरणामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. असो, मूळ अभंगामध्ये प्रवेश करत असताना त्या ठिकाणी महाराजांची भाषा अशी आहे, पांडुरंग परमात्म्याच्या समोर तुकोबाराय त्या ठिकाणी जातात, पांडुरंग परमात्म्याच्या समोर तुकोबाराय जातात आणि पांडुरंग परमात्म्याला विनंती करतात, मी आलोय देवा, मी तुझ्याकडे आलोय, पण कसा आलोय? आलो पतित शरण, मी आलोय तुझ्याकडं, मी आलोय फक्त आलो नाही, पतित होऊन आलोय. पतित या शब्दाचा अर्थ सामान्यतः पापी असा घेतला जातो, परंतु प्रस्तुत अभंगामध्ये पतित या शब्दाचा अर्थ अज्ञानी असा घ्यावा लागतो. कारण तुकोबाराय एका अज्ञानी जीवाची अवस्था, अज्ञानी जीवाची भूमिका तुकोबाराय त्या ठिकाणी घेत आहेत आणि अज्ञानी जीवाची भूमिका घेऊन पांडुरंग परमात्म्याच्या समोर तुकोबाराय जात आहेत. पांडुरंग परमात्म्याच्या समोर तुकोबाराय जात आहेत. तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्याच्या समोर तुकोबाराय गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याला काही दानं तुकोबाराय मागतात. तुकोबारायांनी या अभंगामध्ये महत्वाची 3 दानं मागितली. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी एक दान मागितलं, कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. माझ्या कंठामध्ये त्या ठिकाणी तुझं नाम असावं, केवळ नाम असावं असं नाही, अंगी भरून या प्रेम.
मी घेत असलेल्या, मी मुखावाटे घेत असलेल्या नामाला प्रेमाचं अधिष्ठान असलं पाहिजे. अंगी भरून या प्रेम. म्हणून माझ्या अंगामध्ये प्रेमाचं भरत यावं आणि माझ्या अंगामध्ये आलेल्या प्रेमाच्या उल्हासामध्ये प्रेमयुक्त अंतःकरणानं मी तुझं नाम घ्यावं, हे एक दान मला दे. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात दुसरं दान महत्वाचं सांगतात. संताची पायी ठेवी वेळोवेळा डोई. माझं मस्तक इतर ठिकाणी जाऊ देऊ नको. माझं मस्तक वेळोवेळा प्रत्येक वेळेला संतांच्या चरणावरती राहावं, बस मला हेच दान दे, असं दुसरं दान महाराज त्या ठिकाणी मागतात. आणि सर्वात महत्वाचं दान महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात मागतात. तुका म्हणे तरे भवसिंधू एकसरे. तुका म्हणे तरे एकसरे भवसिंधू तरे ऐसे द्यावे काही दान. एकसरे या शब्दाचा अर्थ आहे ताबडतोब, लगोलग, लगेचच, क्षणार्धामध्ये माझं त्या ठिकाणी भवसिंधू या शब्दाचा अर्थ संसार सिंधू. संसार सिंधूचं असणारं दुःख किंवा संसार नावाचा सागर मी ताबडतोब तरुण जावा, असं काहीतरी दान मला तू दे, अशी 3री दानाची मागणी महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात. आणि याच अभंगाचं दुसरं चरण, ऐसे द्यावे काही दान. ऐसे म्हणण्यामागची भूमिका काय? देवा, तू मला ही 3 दानं दिली, या 3 दानाच्या व्यतिरिक्त मला कोणतंच दान देऊ नको, ऐसे द्यावे काही दान, ही महाराजांची भूमिका. म्हणून आणखी थोडा जर सूक्ष्म विचार करायला गेलं तर मुळामध्ये महाराजांनी अभंगामध्ये 2च दानं मागितली. अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. कंठी राहो नाम, नाम आणि प्रेम किंवा प्रेमयुक्त नाम, म्हणजे सूक्ष्म विचार केला तर हे भक्तीचं दान मागितलेलं आहे. कारण अंतःकरणामध्ये प्रेमाचं भरत येणं आणि त्या प्रेमयुक्त नामाचं त्या ठिकाणी भजन करणं, याला भक्ती म्हणा. म्हणून महाराजांनी अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये भक्तीचं दान मागितलं, असा विचार करता येण्यासारखा आहे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे तरे भवसिंधू एकसरे. संसार सागर जर तरुण जायचा असेल तर तो ज्ञानाच्या शिवाय शक्य नाहीये. व्यवहारामध्ये एखादी नदी जर पार करून जायची असेल तर पोहता येणं हे जसं कला, पोहता येण्याची कला जशी आवश्यक आहे, पोहता येण्याचं ज्ञान जसं आवश्यक आहे, तसं संसार नावाचा सिंधू जर तुम्हाला आम्हाला तरुण जायचं असेल तर ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज ज्ञानाचं दान मागतात. आणि मग 3ऱ्या चरणाची संगती कशी लावायची? 1ल्या चरणामध्ये महाराज भक्तीचं दान मागतात, मान्य आहे. शेवटच्या चरणामध्ये महाराज ज्ञानाचं दान मागतात, मान्य आहे. परंतु भक्तीचं आणि ज्ञानाचं दान देवा तुम्हाला देशील, मान्य आहे. परंतु मी धाडसानं थोडं बोलतो, एक वेळ भक्तीचं आणि प्रेमाचं दान, भक्तीचं आणि ज्ञानाचं दान देण्याचं सामर्थ्य एका अर्थानं तुझ्याकडे नाहीये, ते सामर्थ्य संतांकडे आहे. म्हणून देवा तू एक काम कर, मला संतांच्या चरणावरती घाल, म्हणजे संत ही दोन्ही दानं मला देतील. म्हणून संताची पायी ठेवी वेळोवेळा डोई, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण विठ्ठल. ही अभंगाची एक संगती झाली. आणखी दुसऱ्या पद्धतीने अभंगाची संगती लावता येण्यासारखी आहे. मुळामध्ये अभंगामध्ये 2च दान आहेत त्या ठिकाणी. 1ल्या चरणामध्ये महाराज सांगतात, कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. प्रेमयुक्त अंतःकरणानं माझ्या कंठामध्ये तुझं नाम राहावं, ही एक मागणी. आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात, संताची पायी ठेवी वेळोवेळा डोई. संतांच्या चरणावरती माझं मस्तक सदैव त्या ठिकाणी असावं, याच्यातून संतांचा सहवास, संतांच्या संगतीचं तू दान मला दे. नामाचं दान दे 1, संतांच्या संगतीचं दान दे 2. आणि ही 2 दानं कशा करता मला पाहिजे? अभंगाच्या 1ल्या चरणात सांगितलेलं नामाचं दान, अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलेलं संत संगतीचं दान, ही 2 दानं कशा करता पाहिजेत? या 2 दानाचं प्रयोजन काय आहे? या 2 दानं मागण्यामागचा उद्देश काय आहे? तर तो उद्देश, ते प्रयोजन महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे तरे भवसिंधू एकसरे. हा संसार सिंधू तरुण जाण्याच्या उद्देशानं मला ती तू 2 दानं दे. कारण जर संसार तरुण जायचा असेल, एक तर तो नामाशिवाय तरणं शक्य नाहीये,
आणि मुखामध्ये आपल्या नाम येण्याच्या करता संतांची संगत आवश्यक आहे. कारण संतांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय मुखामध्ये नाम येणार नाहीये. म्हणून अशा दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा अभंगाची संगती लावता येण्यासारखी. हा अभंगाचा सरळ अर्थ झाला मना फार तर. म्हणून तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या समोर जातात आणि केवळ समोर जात नाहीत, पतित होऊन समोर जातात. मुळामध्ये आलो पतित शरण हे जे महाराजांचे शब्द आहेत, याच्या मागची भूमिका काय? आलो पतित शरण असं जे तुकोबाराय बोलतात, त्यातल्या शरण शब्दाचा नेमका अर्थ काय? कारण याच्यातून अर्थ काय काढायचा? जर आपल्याला एखाद्याला एखादी वस्तू मागायची असेल तर त्याला आधी आपण शरण गेलं पाहिजे. त्याला आपण आधी शरण जायचं आणि मग वस्तू मागायची, असा हा यातला अर्थ निघाला. म्हणून शरण तुकोबाराय जातात. मग शरण शरण शब्दाचा अर्थ तरी नेमका काय करायचा? कारण अनेक ठिकाणी आपल्याला शरण शब्द सापडतो. ज्ञानेश्वरीमध्ये शरण शब्द सापडतो. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू, जो मज होय अनन्य शरण. भगवान अर्जुनाला सांगतात, जो मला त्या ठिकाणी अनन्य भावानं शरण येतो त्याचं जन्ममरण निवारण्याचं काम मी करतो. मुळामध्ये आम्हाला शरण शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी कळना आणि पुन्हा अनन्य जोडण्यामागची काय भूमिका आहे? जो मला अनन्य भावानं शरण येतो त्याचं जन्ममरण मी निवारण्याचं काम करेल, असं भगवान अर्जुनाला बोलतात. मग मुळामध्ये शरण ही क्रिया म्हणून घ्यायची का शरण ही भावना म्हणून घ्यायची? कारण अनन्य भावानं शरण आल्याच्या नंतर मी त्याचं जन्ममरण निवारण करेल असं भगवान अर्जुनाला बोलतात. यावरही फारसा शरण शब्दाचा अर्थ कळला नसेल तर आणखी थोडा विचार करा. कारण मुळामध्ये शरण शरण ही क्रिया आहे का शरण शरण ही भावना आहे? कारण व्यवहारामध्ये काय झालं, असंच 9 ते 11 कीर्तन होतं. 7 ते 9 आहे, 9 ते 11 कीर्तन होतं बार्शी भागामध्ये. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मुक्काम पडला आणि दुसऱ्या दिवशी पारावरती बसलो आम्ही हनुमानाच्या. मग पारावरती बसलेला असताना एक प्रतिष्ठित माणूस माझ्या शेजारी होता आणि समोरून एक मनुष्य गेला. तो माझ्याजवळचा उठला, त्याच्याजवळ गेला, त्याच्या पाया पडला. तो जो समोरचा मनुष्य होता तो त्याच्या मार्गाने निघून गेला. मग तो परत आला माझ्याजवळ. मी त्याला विचारलं, अरे बाबा काय प्रतिष्ठित आहेत का, श्रीमंत आहेत का गावातले, त्याच्या कसं काय तो पाया पडला? तो सांगायला लागला, महाराज कशाचं श्रीमंत कशाचं काय, मूर्खाच्या कुठं नादी लागावं म्हणून पाया पडलो. मला सांगायचा मुद्दा काय आहे, मूर्खाच्या कुठं नादी लागावं म्हणून एखाद्या व्यक्तीच्या जर पाया पडत असेल तर मग शरण म्हणजे पाया पडणं होणार का? विठ्ठल यावरही शरण शब्दाचा आपल्याला फारसा अर्थ कळाला नसेल तर ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये शरण शब्दाचा व्यापक अर्थ त्या ठिकाणी सांगितला, अगदी व्यापक अर्थ सांगितला. ज्ञानोबा राय बोलतात, पै आपुलेनी भेदेविन माझे जाणी जे जे एकपण, तयाची नाव शरण मज येणे का. पै आपुलेनी भेदेविन, आपल्या ठिकाणी असणाऱ्या भेदाची निवृत्ती करून मत्स्वरूपाशी एकरूप होणं. आपल्या ठिकाणी म्हणजे जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या भेदाची, जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या अविद्येची, जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती करून मत्स्वरूपाशी म्हणजे माझ्या स्वरूपाशी म्हणजे परमात्मा स्वरूपाशी एकरूप होणं, यालाच शरण म्हणा, असं ज्ञानोबा बोलतात. ज्ञानोबा यांनी हे प्रकरण समजावून सांगण्याकरता पुष्कळ दृष्टांत दिले. त्यातलाच एक दृष्टांत सांगतो. जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे, जैसे मज शरण येणे तैसे ऐक्य करी. जैसे घटाचे निनाशे. विचार करा, माझ्या डाव्या हातामध्ये मी एक घट घेतला. घट या शब्दाचा अर्थ मडकं. वेदांतातला विचार आहे, अगदी समजावून सांगतो. मी डाव्या हातामध्ये एक घट घेतला. घट या शब्दाचा अर्थ मडकं आणि त्या मडक्यावरती मी वरून एक झाकण ठेवलं. आता माझा प्रश्न आहे, त्या मडक्याच्या आतमध्ये आकाश नावाचं तत्व आहे का? मडक्याच्या आतमध्ये पोकळी नावाचं तत्व आहे का? तर वेदांतामध्ये 2 संकल्पना सांगितल्या. घटाकाश एक संकल्पना सांगितली आणि महाकाश एक संकल्पना सांगितली. घटाच्या आत जे आहे, घटाच्या आत असणारी जी पोकळी आहे, घटाच्या आत असणारं आकाश नावाचं जे तत्व आहे त्याला घटाकाश म्हणा मडक्याच्या आतमध्ये. आणि मडक्याच्या बाहेर इतरस्त जे म्हणजे आकाश नावाचं तत्व डोळ्याला दिसणार नाहीये, परंतु जे जाणवतंय त्याला महाकाश म्हणा.
मग ज्ञानोबरायांनी सिद्धांत काय सांगितला? पै आपुलेनी भेदेविन माझे जाणी जे जे एकपण तयाची नाव शरण मजे नेगा. आणि हा सिद्धांत समजावून सांगण्याच्या करता दृष्टांत दिला, जैसे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेश. मग ज्ञानोबराय बोलतात, या घटामध्ये आकाश नावाचं तत्व आहे, त्याला घटाकाश म्हणा. घटाच्या बाहेर मडक्याच्या बाहेर आकाश नावाचं तत्व आहे, त्याला महाकाश म्हणा. मग एकदा का घट फुटला, मडकं फुटलं, जैसे घटाचे नाशे. मडकं फुटल्याच्या नंतर मडक्याच्या आतमध्ये असणारं आकाश आणि मडक्याच्या बाहेर असणारं आकाश जसं एकरूप होऊन जातं, मुळामध्ये ते आकाश भिन्न नाहीच आहे. घटाकाश आणि महाकाश भिन्न नाहीच आहे, परंतु घट नावाच्या उपाधीमुळं, मडक नावाच्या उपाधीमुळं ते आम्हाला वेगळं वाटायला लागलं. म्हणून एकदा का मडक या उपाधीचा नाश झाला की घटाच्या आतलं आकाश गगनी गगन प्रवेशी. घटाच्या आतलं गगन, घटाच्या आतलं आकाश आणि घटाच्या बाहेरचं आकाश हे जसं एकरूप होऊन जातं, तसं मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या उपाधीचा नाश झाला, मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या अविद्येचा नाश झाला, मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा नाश झाला, मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या भेदाची निवृत्ती झाली की तो मनुष्य मत स्वरूपाशी, परमात्म स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. यालाच शरण म्हणा. हा ज्ञानोबरायांनी सांगितलेला विचार आलोपतीत शरण या अभंगामध्ये घ्यायचा का, हा प्रश्न आहे. ज्ञानोबरायांनी तिथे जी भूमिका मांडली तीच भूमिका प्रस्तुत अभंगामध्ये घ्यायची का? विठ्ठला हा एक विचार ज्ञानोबरायांनी बोलून दाखवला. मुळामध्ये मला महाराजांनी मागितलेलं दान सांगायचं आहे, परंतु ज्या भूमिकेतून तुकोबाराय दान मागतात ती भूमिका मला तुम्हाला सांगायची. आलोपतीत शरण हे जे तुकोबाराय बोलतात त्यातल्या शरण शब्दाचा नेमका अर्थ तरी काय? ज्ञानोबरायांचीच एक सुंदर ओवी आहे. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग महोददिका गांग रिगाले जैशी. ज्ञानोबराय बोलतात, मी देऊन टाकलं, अहम देऊन टाकला, वाचा देऊन टाकली, चित्त देऊन टाकलं, अंग देऊन टाकलं. अहम वाचा चित्त अंग या चार विकार देवाला समर्पित केल्याच्या नंतर परिणामतः आलेली जी अवस्था आहे ना, त्या अवस्थेला शरण म्हणा. तया अहम वाचा चित्त अंग या चार विकारांना देवाच्या चरणावरती समर्पित केल्याच्या नंतर परिणामतः आलेली जी अवस्था आहे ना, त्याला शरण म्हणा, असं ज्ञानोबराय बोलतात. आणि हे समजावून सांगण्याचे करता ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. महोददिका गांगरी गाले जैशी. महोददी या शब्दाचा अर्थ समुद्र, गांग या शब्दाचा अर्थ नदी. नदी समुद्राला मिळत असताना अर्धी नदी मिळाली आणि अर्धी राहिली असं होतं का हो? नाही होत. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. गंगा आणि सागर ज्यावेळेस नदी समुद्राला जाऊन मिळते त्यावेळेस तशी जी एकरूप होते, तसं एकदा का अहम देवाला अर्पण केला, अहम देवाच्या चरणावरती अर्पण केला, चित्त देवाच्या चरणावरती अर्पण केलं, अंग देवाच्या चरणावरती अर्पण केलं की मनुष्य त्या ठिकाणी शरण येत असतो. अहम या शब्दाचा अर्थ मीपणा, आपल्या ठिकाणी असणारा मीपणा देवाच्या चरणावरती समर्पित शरणागत झालो, शरणागत झालो, शरणागत
शरणागत झालो तिने मीपणा मुकलो. म्हणजे मीपणा देवाच्या चरणावरती ठेवल्याच्या नंतर शरणागतीची अवस्था त्या ठिकाणी येत असते. वाचा देवाच्या चरणावरती अर्पण केल्याच्या नंतर या वाचेनं परमार्था व्यतिरिक्त काही बोलू नये अशी तुकामने वाचा वाहिली अनंता बोला याचे आता काम नाही अशी अवस्था झाल्याच्या नंतर किंवा तुकोबारायांचाच अभंग आहे, बोलण्याची नाही आता देवाविन काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. ज्ञानोबाराय बोलतात तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रेग. आणि तुकोबाराय बोलतात एकसरे केला नेम देवा दिले क्रोध काम. म्हणजे याच्यातून अर्थ काय काढायचा, आपल्या जवळ असणारे विकार देवाला देऊन टाकणं हीच एक प्रकारची शरणागती आहे. आपल्या जवळ असणारे विकार देवाला देऊन टाकणं हीच एक प्रकारची शरणागती आहे. माझा समस्त एकलारकर ग्रामस्थांना प्रश्न आहे, विकार हे चांगले आहेत का वाईट आहे? वाईट. दुसरा प्रश्न माझा असा आहे, देवाला चांगलं द्यावं का वाईट द्यावं? चांगलं द्यावं. देवाला चांगलं द्यावं का वाईट द्यावं? चांगलं द्यावं. विकार चांगले आहेत का वाईट आहे? वाईट आहे. मग ज्ञानोबाराय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, वाईट असलेले विकार तुकोबारायांनी देवाला दिले हे चांगलं का वाईट? अडचण झाली, अडचण निर्माण झाली. म्हणजे विकार चांगले आहेत का वाईट? वाईट आहेत. देवाला चांगलं द्यावं का वाईट द्यावं? चांगलं द्यावं. आणि मग वाईट असलेले विकार तुकोबाराय देवाला दिले म्हणतात हे चांगलं का वाईट? अडचण निर्माण झाली. जर वाईट म्हणावं तर देवाला दिले आणि चांगलं म्हणावं तर वाईट आहे, मग करायचं काय? याच्याकरता सूक्ष्म अभ्यास केल्याच्या नंतर भगवद्गीतेमध्ये भगवान स्वतः अर्जुनाला सांगतात, चांगलं आहे किंवा वाईट आहे ह्याचा विचार करू नको. तुझ्या जवळ असलेलं चांगलं वाईट जे जे काही असेल ते मला अर्पण कर. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहमत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तुझ्या जवळ असणारं सगळं, भले ते चांगलं असू दे भले ती वाईट असू दे, सगळं मला अर्पण कर, यालाच त्या ठिकाणी शरणागती म्हणा. म्हणून जरी विकार वाईट असले तरी तुकोबारांना दिले. याच्यातून त्या ठिकाणी हे एक उत्तर मिळलं. त्याचं दुसरं उत्तर असं आहे, मुळामध्ये कामक्रोधाधिक विकार वाईट आहेत मान्य. कामक्रोधाधिक विकार वाईट आहेत, तेच तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाला दिले. याच्यातून भाव कसा काढायचा, तर याच्याकरता जुने कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे. कीर्तनकार असं म्हणायचे, का हो रामभाऊ तुम्ही ह्या वर्षी वारीला आले नाही? काय महाराज यायचं होतं पण तिनं येऊ दिलं नाही.
मग कीर्तनकार असं म्हणाले, तिलाच माळ घाल म्हणजे ती तुला वारीला घेऊन येईल. बायको जर आपल्याला वारी करू देत नसेल तर बायकोलाच वारकरी करायचं म्हणजे बायको बरोबर आपलीही वारी होते. तसं वाईट असणारे कामक्रोधाधिक विकार परमार्थाला प्रतिबंधक आहे, परमार्थाला बाधक आहे. या विकारामुळे परमार्थाला बाधक आहेत, परमार्थ होत नाहीये. मग हे वाईट असलेले विकार देवालाच देऊन टाकायचे म्हणजे आपला परमार्थ सुलभ होतो. विठ्ठला यावर जरी शरण शब्दाचा अर्थ फारसा कळला नसेल तर महाराजांचाच एक प्रसिद्ध अभंग आहे, मनवोदे शरण शरण जावे सर्व भावे देवासी. तुकोबाराय बोलतात, म्हणून शरण जावे, शरण जावं परंतु सर्व भावे हा जो शब्द आहे ना याला अधोरेखित करा. शरण जावा मान्य परंतु सर्व भावानं जावा. शरण जाण्याच्या कृतीला, शरण जाण्याच्या क्रियेला शुद्ध भावाचं अधिष्ठान असू द्या आणि शुद्ध भावाच्या अधिष्ठानापूर्वक, शुद्ध भावाच्या अधिष्ठानपूर्वक शरण जाण्याची कृती करा, मग ते खऱ्या अर्थानं शरण होईल. म्हणून व्यवहारामध्ये प्रश्न पडतो, पाया पडलो म्हणजे झालं शरण असं म्हणायचं का? कारण केवळ शरण ही कृती आहे का शरण ही अंतःकरणातली भावना आहे? कारण जर कर्माला प्राधान्य द्यायचं म्हटलं तर दोन वाक्य सांगतो. काहींची कर्म चांगली असतात परंतु त्या पाठीमागच्या भावना चांगल्या नसतात आणि काहींच्या भावना चांगल्या असतात परंतु ती करत असलेली कर्म चांगली नसतात. मग प्रश्न पडतो, कर्माला प्राधान्य द्यायचं का त्या पाठीमागच्या भावनेला प्राधान्य द्यायचं? तर कर्मालाही प्राधान्य द्यावं लागतं आणि त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीमागे असणाऱ्या शुद्ध भावाला, भावनेला सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्य त्या ठिकाणी द्यावं लागतं. कारण कृतीही योग्य असावी लागते आणि ती कृती करण्यामागचा उद्देशही त्या ठिकाणी योग्य असावा लागतो. म्हणून कृतीलाही तितकंच महत्व आहे, त्या कृतीमागच्या भावनेलाही तितकंच महत्व आहे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयीचा असणारा शुद्ध भाव याला म्हणा शरण. या प्रमाणाच्या अनुषंगाने बोलत असताना आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयीचा असणारा शुद्ध भाव, आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या विषयी असणारा निरतिशय भाव याला म्हणा शरण. आणि याच्यावरून जर काही फारसा शरण शब्दाचा अर्थ लक्षात आला नसेल तर भक्तिशास्त्रामध्ये शरण शब्दाचं वर्णन आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं. भक्तिशास्त्र आम्हाला असं सांगतं, अनुकूलस्य संकल्पः प्रातिकूलस्य वर्जनम रक्षसी इति विश्वासः गोप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम तथा इति षडविधा शरणागती. श्लोक जरी संस्कृतातला असला तरी मी छोटे छोटे अर्थ सांगून पुढे जातो. अनुकूलस्य संकल्पः, भगवान परमात्म्याच्या संकल्पाला किंवा भगवान परमात्म्याला अनुकूल असे संकल्प करणं, भगवान परमात्म्याला अनुकूल असे संकल्प करणं आणि त्या अनुकूल संकल्पाची भावना अंतःकरणामध्ये असणं याला शरण म्हणा. एक प्रातिकूलस्य वर्जनम, भगवान परमात्मा आणि आपण आपल्या दोघांच्या मध्ये ज्या ज्या काही गोष्टी प्रतिकूल आहेत, भले मग ते विकार असू द्या, त्या प्रतिकूल गोष्टींचा त्याग करणं याला शरण म्हणा. दोन, आणि रक्षसी इति विश्वासः, संकट काळामध्ये भगवान परमात्मा माझं रक्षण करणार आहे हा दृढ विश्वास अंतःकरणामध्ये असणं यालाच शरण म्हणा. तीन, गोप्तृत्व वर्णम, कितीही संकट माझ्यावरती आली तरी माझा आश्रयदाता एकमेव त्या ठिकाणी परमात्मा आहे
हा भाव अंतःकरणामध्ये धरून त्या परमात्म्याला हाक मारणं याला शरण म्हणा. 4 आत्मनिक्षेप. अंतःकरणामध्ये असणारे विकार, अंतःकरणामध्ये असणारे चांगले वाईट विकार, अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी परमात्म्याला देऊन टाकणं याला शरण म्हणा. 5 आणि कार्पण्य. अंतःकरणामध्ये असणारा अभिमान, अंतःकरणामध्ये असणाऱ्या अहंकाराचा त्याग करणं याला शरण म्हणा. 6 आणि अशा 6ही कृत्यांचा ज्यांनी अंगीकार केला त्यांना त्या ठिकाणी शरण जाणं म्हणा. म्हणून हा भक्तिशास्त्रानं त्या ठिकाणी विचार सांगितला. म्हणून मुळामध्ये शरण कुणी कुणाला जावं याचा थोडा विचार करा. जीव जर जडाला शरण गेला, जीवानं जडाला शरण जावं का न जावं, जीवानं जडाला शरण जावं का न जावं, जीवानं जीवाला शरण जावं का न जावं, जीवानं इतर देवांना शरण जावं का न जावं, आणि जीवानं परमात्म्याला शरण जावं का न जावं, असे 4 विकल्प करता येण्यासारखे आहेत. जीव जर जडाला शरण गेला तर काय होईल, जीव जर जीवाला शरण गेला तर काय होईल, जीव जर इतर देवाला शरण गेला तर काय होईल, आणि जीव जर परमात्म्याला शरण गेला तर काय होईल. एक एक विकल्पाचा आपण विचार पाहूया. जीव जर जडाला शरण गेला तर काय होईल. जड या शब्दाचा अर्थ संसार. मुळामध्ये संसार जडच आहे, आणि संसार जड जरी असला तर संसार कसा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार कसा आहे, दुःख बांधवडी आहे. संसारामध्ये सुखाचा त्या ठिकाणी कुठंच विचार नाही. म्हणून ज्या व्यक्तीला आपण शरण जायला निघालो, ज्या संसाराला आपण शरण जायला निघालो, मुळात तोच संसार जर दुःखरूप असेल तर दुःखाजवळ जाऊन सुखाची अपेक्षा करणं कसं शक्य आहे. म्हणून जडाकडे जाऊनही उपयोग नाही. त्याच्याकरता रामायणातला एक धावता दृष्टांत देऊन पुढे जातो. त्या ठिकाणी सीता मातेचं हरण करण्याच्या उद्देशानं रावण सीता मातेच्या पर्णकुटी समोर येतो. सीता मातेला घेऊन रावण त्या ठिकाणी जातो. रावण सीता मातेला घेऊन जात असताना त्या पंचवटीतील, त्या अरण्यातील पशु असतील, पक्षी असतील, हिंस्र श्वापद देखील रडायला लागले. त्यांच्या अंतःकरणामध्ये दुःख व्हायला लागलं. कारण सीता मातेला हा क्रूर रावण त्या ठिकाणी घेऊन जातोय. कारण ते हतबल होते. ते सीता मातेला बोलायला लागले, सीता माता आम्हाला दुःख वाटतंय, परंतु आम्ही हतबल आहोत. कारण या रावणाबरोबर लढाई करणं आमच्याच्यानं शक्य नाहीये. म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये वाईट वाटतंय, परंतु आम्ही करू काही शकत नाहीये. म्हणून ती वृक्ष त्या ठिकाणी रडायला लागली. त्या झाडांनी, पक्ष्यांनी, पशूंनी सीता मातेला प्रश्न विचारला, सीता माता तू हे जग आता त्या ठिकाणी सोडून जाणार, तू परदेशामध्ये जाणार, आम्ही पशु प्राणी याच ठिकाणी राहणार, मग तुझी आमची भेट भविष्यामध्ये होईल किंवा न होईल काही सांगता येत नाही. मग काय कर, तू हे नगर सोडून जात असताना तुला जनतेला काय संदेश द्यायचा आहे का, जगाला काय तुझं मत सांगायचं आहे का, सांगायचं असेल तर सांग. असं म्हटल्याच्या नंतर सीता माता बोलायला लागली, नाथ महाराजांनी महाभारत रामायणामध्ये जसं वर्णन केलेलं आहे त्याच शब्दात मी सांगतो. त्या ओव्या माझ्या पाठ नाहीत, परंतु त्या ओव्यामधला आशय सांगून पुढे जातो. सीता माता बोलायला लागली, माझं या जगातील समस्त स्त्रियांना सांगणं आहे, या जगातील स्त्रियांना माझं सांगणं आहे की पतीनं जे काही आपल्याला दिलंय त्याच्यातच समाधान माना, पतीला आणखी काही मागायला जाऊ नका.
पतीनं आपल्याला जे काय दिलं त्याच्यातच समाधान माना. पतीला आणखी नवीन काय मागायला जाऊ नका. सीतामाता पुढे बोलायला लागली, मी सुवर्ण हरणाची चोळी मागितली, परिणाम मला पतीचा विरह सहन करावा लागला. सुवर्ण हरण या शब्दाचा अर्थ सोनं. सोनं म्हणजे तरी काय आहे? संसार. मी संसाराची मागणी केली, मला दुःखाचा सामना करावा लागला. अगदी त्याचप्रमाणे जर जीव जडाच्या मागे गेला तर त्याला दुःखच पदरी पडणार आहे. म्हणून जीवानं जडाला शरण जाऊ नये. एक विठ्ठल. दुसरा विकल्प घ्या, जीवाला शरण गेला तर काय होईल? वेदांतामध्ये सामान्य नियम आहे, एक अपूर्ण वस्तू दुसऱ्या अपूर्ण वस्तूकडे गेली तर अपूर्णताच येत असते. अपूर्ण पूर्णाकडे गेलं तर परिपूर्णता येत असते. एक जीव स्वतः अपूर्ण आहे, दुसरा जीव स्वतः अपूर्ण आहे. एक अपूर्ण जीव दुसऱ्या अपूर्ण जीवाकडे गेला, अपूर्णताच त्या ठिकाणी येणार आहे. याकरता जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. एक अरण्य होतं, त्या अरण्यामध्ये एक मनुष्य त्या ठिकाणी चुकला, रस्ता सापडेना, घनदाट 400 एकराचं ते अरण्य, आणि त्या अरण्यामध्ये तो मनुष्य चुकला. सकाळपासून रस्ता शोधतोय बाहेर पडण्याचा, रडकुंडीला आला, मेटाकुटीला आला, वाईट वाटायला लागलं. दिवस मावळतीला आलाय, रस्ता काय सापडे नाही, अन्नामध्ये पोटाचा कण नाहीये, पोटामध्ये अन्नाचा कण त्या ठिकाणी नाहीये, दुःख वाटायला लागलं. आणि तेवढ्यात काय झालं, समोर त्याला एक व्यक्ती दिसला आणि त्या व्यक्तीकडे पाहिल्याच्या नंतर याला आनंद वाटायला लागला. तो त्या व्यक्तीकडे गेला, त्याच्या पाया पडला आणि त्याला म्हणायला लागला, कृपा करा, माझ्यावरती कृपा करा, मला या जंगलातून बाहेर जायचा मार्ग सांगा. ज्याला विचारलं तो मनुष्य बोलायला लागला, तू 1 दिवस झालं जंगल चुकलाय, मी गेली 8 दिवस झालं जंगल चुकलो. उदाहरण संपलं. मला सांगायचा मुद्दा काय आहे, 8 दिवस झालं जंगल चुकलेला माणूस 1 दिवस झालं जंगल चुकलेल्या माणसाला रस्ता सांगू शकत नाही. तसं एक अपूर्ण जीव दुसऱ्या अपूर्ण जीवाकडे जर गेला तर त्याच्या पदरामध्ये त्या ठिकाणी दुःखच पडणार आहे. म्हणून जीवानं जीवाकडे शरण जाऊ नये. विठ्ठल.